माऊली नरवळेच्या अंतःकरणातील शुद्ध सात्विक सत्ता, सत्सत बुद्धी आणि सत्सत विवेक याच्या पोटी ध्येयधारी म्हणून आलेली माऊलीच्या अंतःकरणातील सत्ता पर्याय देते. आता विवेक कुठं? संतांच्या ठिकाणी. आमच्या ठिकाणी अविवेक आहे, लक्षात ठेवा. आमची बुद्धी घृतबुद्धी, संतांची बुद्धी तैलबुद्धी. एक तेलाचा थेंब पाण्यामध्ये टाकला तर प्रसरण पावतं, सायन्स सांगतं. आमची घृतबुद्धी. विवेक असेल तर देव आहे. विवेक ज्यांच्या जवळ विवेक नाही तिथं देव नाही. ते भगवंताचे चरण पाहू शकत नाही. अनेक वेळा सांगता येतील. चंद्र तेथे, चंद्रिका, शंभू तेथे, अंबिका, संत तेथे विवेक. विवेक तिथे, पण विवेक असल्यावर देव भेटतो. काय प्रमाण आहे? विवेक असल्यावर देव भेटतो. विवेक काय करतो? भगवंत दाखवतो. ईश्वरा वाचुनी काही आणि लानीच नाही, ते एकाची बुद्धी पाये. अर्जुना जगी एरते दुर्मती. जी विवेक आहे तिथं देव आहे, किंवा परंपरेनं सांगितलं जातं. काय म्हणतात त्याला? समय काय? दिव्याची ज्योत लहान आहे, पण प्रकाशा घरभर असतो. जैशी दीपकलिका धाकुटी, परिते भाऊ तेजाते प्रगती, तैशी सद्भूती ते कुटी. म्हणून अरे प्रकाशा घरभर फिरतो. मग जिथं विवेक आहे तिथं देव आहे. विवेक हा शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. विवेक आहे म्हणून माऊली नरवळेच्या अंतःकरणातील सत्ता पर्याय देते की आज मी भगवंताचं चरण पाहिलं. वास्तविक पत्ता सकाळी बोललो मी मिळवलेला. सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि आत्ता कोण? कलियुग. कलियुगामध्ये आयुष्य किती? अल्प आयुष्य. 100 वर्ष आयुष्य. झोपेमध्ये 50, खेळण्यामध्ये किती, अज्ञानपणामध्ये किती, प्रपंच करण्यात किती. मग आले तारुण्य, गर्वामुळं पुरार्ध. विचारलं तर सांगायचं. पहिली बाळ जसे आई भाई पिशे, ते सरे मग स्त्री मासे. जाऊ द्या. मग 12 वर्ष कधी गेलं कळलं नाही. तुका म्हणे आयशे
बालपण केले, मग आले तारुण्य, तरुणामध्ये परमार्थ नाही. आणि म्हणून ती सध्या म्हणते या 3 युगामध्ये भगवंत पाप थोडा अवघड होतो का? हरे वारेपर्यंत ध्यान धारणा आसन मुद्रा करायची, पण भगवंताची भेट नाही. या कलियुगामध्ये 1 तासामध्ये या बाबाची प्राप्ती करून घेता येते. घेतली आहे 7 दिवसात प्राप्ती करून घेते, लक्ष ठेवा. पण कलियुगामध्ये एक ते निराळे हरीचे नाम, हरीच्या नामाने भगवंत तासामध्ये प्राप्त करून घेतात. म्हणजे भगवंता साधनेच्या पलीकडे आहे. साधनाची फलश्रुती साधना करून देव भेटत नाही. भेटतो का? जप करून, तप करून, अनुष्ठान करून, योग करून, ध्यान करून केसा वाढवून नक भगवंतामध्ये वळत. लक्ष ठेवा. एक जाटा, एक नकाल, एक अनेक प्रकारे लक्ष ठेवा. असं करून देव भेटत नाही. तैसे नको बक ध्यान, बघण्यासारखं ध्यान परमार्थामध्ये चालत नाही. लक्षात ठेवा. आणि मग साधनाने देव भेटत नाही. साधनाची फलश्रुती साधने घालती, काळाचे मुखी शेखी गर्भास. साधना करून गर्भशाचं दुःख. आता गर्भशाचं दुःख कुणाला? तुम्हाला संसारिक जीवाला, पण महात्म्याला नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. मोठमोठे भेले कशाला? गर्भशयाला. मुनी मुक्त झाले, पण तोच गर्भवास आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. आणि म्हणून साधनाची फलश्रुती गर्भशयाचं दुःख. मग हे करू नका. साधनाने भगवंत सापडणार नाही, एरवी ना कळे. आणि म्हणून परंतु आज मी भगवंताचं चरण पाहिलं. कसं पाहिलं? भगवंता साधनेच्या पलीकडे. असू द्या, दादा सांगायचे भगवंत प्राप्त करून घ्यायचंय ना, गुरुची सेवा करा, जगाची निंदा करा. असं लिहिलंय का? हानत्याला जोडेन बाईकवाले. गावाची निंदा करू नका. या कलियुगामध्ये सगळ्यात कुठलं पाप जादा आहे? कुठलं कर्म केलं पाप जादा होतो? लोकाची निंदा केलं पाप जादा होतो. रामायणामध्ये वर्णन आहे. काळे महाराज म्हणायचे, तुम्हाला माहिती आहे, अरे लोकाचं धुणं धुण्यापेक्षा आपलं धुणं धुवा, म्हणजे लोकाची निंदा करू नका. मग भगवंत पाहिना, तुला देव पाहिना. स्वामीच्या मनोभावा न चुके हेची परमसेवा. एरते पांडवा वाणिज्य करे. अरे गुरुची सेवा करा. किंवा सौतोर म्हणतात श्री गुरुच्या मनोभावा न चुके करी सेवा. सेवी मेवा अखंड जीवन मुक्त पदाचा. मग स्वामीची गुरुचं भजन केल्यावर देव भेटतो. किंवा दुसरा अर्थ असा, स्वामी मध्ये गुरु, गुरु मध्ये देव, देव मध्ये संत. संताचं भजन करा, जना भेटे जनार्दन. संताचं भजन केल्यावर देव भेटतो. आणि म्हणून देखील तुमचे चरण आज मला दुर्मिळ असणार चरण मला प्राप्त झाला. कशामुळं? गुरुची अवकृपा होऊ शकते, गुरुची कृपा होऊ शकते. गुरुची अवकृपा होईल असं वागू नका. तुम्ही लगे म्हणणार पलटणच्या कीर्तनात सांगितलं की तुम्ही गुरुला शिव्या द्या. हे बी बरोबर नाही. ज्याला गुरुचं ऐकायचं नाही, किंवा ज्या मातेला आपल्या मालकाचं ऐकायचंय ना, तसंय गुरुला शिव्या दिल्यावर गुरुचं ऐकण्यापेक्षा गुरुची सेवा करून जितका लवकर देव भेटत नाही, तितकी गुरुची निंदा करून गुरुला शिव्या देऊन देव भेटतो. पलटणच्या कीर्तनात लोक माझ्याकडे बघायला लागली. महाराज का चूप लागली का महाराजाला? हेच बरोबर आहे. बळीराजाने गुरुचं ऐकलं का? न मानावे तैसे गुरुचे वचन, जेणे नारायण
देव जोडे तरी करावा अधर्म. आणि म्हणून आज मला माझ्यावरती श्री गुरु बाबासाहेब दादासाहेब अन्य 8 पिढ्या यांच्या शुभ आशीर्वादाने मला आज त्याची प्राप्ती झाली. देखील तुमचे चरण, आता चरण पाहिलं, चरणामध्ये सामर्थ्य काय, भगवंताचं रूप पाहिल्याबरोबर अर्जुनाला 11व्या अध्यायामध्ये भगवंताने विश्व दाखवल्यानंतर भगवंताच्या रूपाचा अर्जुनाने तिरस्कार केला. अरे भगवंता, एके कृषे एके रस्वे अप्रमित एके. हे भगवंता, अशी रूप मला भ्यासूर दाखवू नको. मोठके विश्वरूप डोळा देखील आणि कीर्तन करणे असल्यामुळे पाठ करायचा नसतात बरं का. होय, बायकोला परत फोन कर. मोठके विश्वरूप डोळा देखील आणि सुखाचे अवर्षण पडले. आता जापानी आपुले असत. हे भगवंता, मला भ्यासूर रूप नको. कुठलं रूप? सावळे सुंदर. मी आज गुरुच्या कृपेनं मला त्याची प्राप्ती झाली आणि मी भगवंताचं रूप पाहिल्याबरोबर काय झालं? निवांत राहिले. मने चंचले, मने अनिवारे, मन ऐकत नाही. मनाला मोहरा नामचिंतनाचा लागतो. म्हणा भगवंता, तुमचं रूप आहे, मोहक आहे. पाहता लोचन सुखावले. तुमचं रूप पाहिल्यावर दिसतच आहे रूप. गोजिरे लहान पाहता लोचन. म्हणून मला बाकीची रूप नको. सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझ्या. निवांत राहिले. पण आता मला जीव द्यायची गरज आहे. कासया त्याजू प्राण आपुला घे माय. मला जीव द्यायची गरज नाही. असे ननेवरी आता मी माहेरला गेली. माहेरला का जायचं? माहेर कुठलं आणि माहेरला गेल्यावर काय होतं? माहेर म्हणजे पंढरी माझे, माहेर साधणी. माहेरला काय केलं होतं? इच्छा तृप्त होती. इच्छा ही कुमारी काय, इच्छा शक्यतो करून पूर्ण होत नाही. होती हे बी बरोबर आहे. माहेरला गेल्यावर माझी इच्छा फलरूप झाली. तुका म्हणे धन्य झालो. इच्छिले किंवा लढियाचे लढे सरती मनोरथाचे मनोरथ पूर्ण होती. जरी माहेरी श्रीमंत होती तुम्हाशी. असे ननेवरी आपुली माहेरी मग तो श्रीहरी. किती गाई न गे माये. आणि अंतिम क्षणामध्ये हे हा परिवार आहे आपण मानतो. हे गणगोत आहेत आपण मानतो. आपला गणगोत नाही, आपला परिवार नाही. लक्षात ठेवा. परिवार कोण? सकल ही गोत माझे पंढरीचे दान. तुम्हा मा जीवाचा बाप आणि रखमा देवतावर असणारा पंढरा परंपरा खरं गणगोत आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठले विण चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे. विठाला देखले तुमचे चरण निवांत राहिले मन. देखले तुमचे चरण निवांत राहिले मन.
देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन दासयाचे शुभ्रान आपुलागे माये दासयाचे शुभ्रान आपुलागे माये असे धणी वारी आपुले माहेरी असे धणी वारी आपुले माहेरी देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन 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 दासयाचे शुभ्रान आपुलागे माये दासयाचे शुभ्रान आपुलागे माये आपुलागे माये शुभ्रान आपुलागे माये माये दासयाचे शुभ्रान आपुलागे माये दासयाचे शुभ्रान आपुलागे माये देखिले सारे आपुले माये आसे धनी वारे आपुले माये हृदयाचे दुःखान आपुलागे माये हृदयाचे दुःखान आपुलागे माये हृदयाचे दुःखान आपुलागे माये आदर धनी वारे आपुले माये आदर धनी वारे आपुले माये असेल धनीवरी आपुले माहेरी असेल धनीवरी आपुले आपुले माये असेल धनीवरी आपुले माये असेल धनीवरी असेल धनीवरी आपुले माये असेल धनीवरी आपुले माये मन
मग तो श्रीहारी जाईन गे माये मग तो श्रीहारी गीती गाये गीती गाये असेल गणिवरी आपुले माहेरी असेल धनिवरी आपुले माहेरी मग तोची हरी गीती गाईन गे माये मग तोची हरी गीती गाईन गे माये गाईन गे माये असेल धनिवारी आपुले माये असेल धनिवारी आपुले माये म्हणून या अभंगातून माऊली ज्ञानोबाच्या अंतःकरणातील सत्ता आज मला भगवंताचं चरण प्राप्त झालं. पण हे प्राप्त होण्यासाठी मी अनेक जन्म घेतले, तेव्हा तुझी प्राप्ती झाली देवा देवा तुझी प्राप्ती झाली जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती जन्मोजन्मी आम्ही जोडीली जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती जन्मोजन्मी आम्ही जोडी जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती जन्मोजन्मी आम्ही जोडीली जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती तुझी प्राप्ती झाली देवा तुझी प्राप्ती झाली देवा भक्ती प्रेम भक्ती प्रेम दुःख घेऊनी चक्रभा तुझी प्राप्ती झाली देवा भक्ती प्रेम घेऊनी चक्रपाणी भक्ती प्रेम रस घेऊनी चक्रपाणी हा प्राप्त होण्यासाठी मी अनेक जन्म घेतले, अनंत जन्म होय याच लागी अनंत जन्म होय याच लागे अनंत जन्म होय याच लागे पूर्वार्ध देतो मला मागे बहुता जन्मी मागे बहुता जन्मी मागे बहुत जन्मी हा मागे बहुता हे करिता हे
पवाडे पवाडे गरजुहारीचे पवाडे याची प्राप्ती होण्यासाठी मागे भोवता जन्मी हेच करीत आलो. जन्म जन्मांतर हेच केलं आम्ही. कोण म्हणतो? नामदार आहे विडाला. हे उतरा अनंत जन्म होय याच लागी. नामाने मज पंढरीची सोया, नामाने मज पंढरीची सोया, पंढरीची सो अनंत जन्म होय याच लागी. आम्हा जीवल जन्मो जन्मी आम्हा जीवन. नामामध्ये मध पंढरीची सोय माहित होतं पण म्हणून दिलं नाही का? पहिल्यांदा का म्हणला नाही? तुम्ही तुमच्या आवडीनं निवडीनं सवडीनं आठवत जाऊ द्या. भगवंत हे साधनेच्या पलीकडे पदा पच्छंती मध्यमा आणि वैखरी. मला नाही तसं कळत. त्या ह्या भानगडीची आहे. मन मी मालक आहे. कळल्यावर लांब देवाने ढकलून दिलं असतं मला. तुम्ही लावाला विकारा. तुम्ही लावा. परा पच्छंती मध्यमा वैखरी. कुठल्या वाणीनं भगवंत भेटतो? मध्यमा वाणीनं भगवंत भेटतो. मनी करावे चिंतन.
करावे आयुष्य धरून या ध्यान पच्छंती आणि मध्यमा वैखरी चार वाणीपेक्षा मध्यमा वाणीने भगवंत सापडतो. ऐसे कैसे मनी करावे चिंतन न पडे गुंता कोठे काही. येण्याची पंथे चालू जाता नबळे गुंता कोठे काय नबळे गुंता कोठे काय नबळे गुंता कोठे काय येण्याची पंथे चालू जाता नबळे गुंता कोठे काही नबळे गुंता कोठे काही नबळे गुंता कोठे काही येण्याची पंथे नबळे गुंता कोठे काय नबळे गुंता कोठे काय येण्याची पंथे चालू जाता नबळे गुंता कोठे काही नबळे गुंता कोठे काही नबळे गुंता कोठे काही बाकीच्या साधनाने देव भेटत नाही. साधन अवघड आहे. एक नाही दोन नाही प्रपंच करून देव भेटता येतो. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा सोनी संसारी दिवे वेगोरी असोनी संसारी दिवे वेगोरी वेदशास्त्र वारे बाह्य मार्गाने चला देव भेटेल. बरवाचेने भेटे पांडुरंग. म्हणे तुम्ही चला या जीवाचे चला या जीवाचे चला याची वाटे. ही वाट कुठली? ही वाट गोमटी वैकुंठ अशी जाता. वैकुंठ शब्दाचा अर्थ
भरला घनदाट हरी दिशे परवा पाठ हरी हा वैकुंठ देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला नाथ हरी देवा पाठ ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ ज्ञानदेव पाठ ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ ज्ञानदेव पाठ ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ ज्ञानदेव पाठ ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे हरी दिसे भरला घनदाट हरी दिसे हरी दिसे हरी मुखे मना 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 भरला घनदाट हरी दिसे हरी रे दे भरला घनदाट हरी दिसे हरी दिसे हरी मुखे मना 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 माणसाने कीर्तनाला कारण असावं कीर्तनकार असावं कंबर बांधायची 4 अभंग पाठ करायचे आणि जगाला ज्ञानाचे डोस सांगायचे नरका जाणे चुकीना नरकाने तुकेना नरकाने तुकेना भजन रे ओंगळवाने नरकाने तुकेना नरकाने तुकेना नरकाने भजन रे ओंगळवाने देव गळवाणी भजन रे ओंगळवाने देव गळवाणी नरकाने तुकेना भजन रे ओंगळवाने नरकाने तुकेना नरकाने तुकेना नरकाने तुकेना भोगाल पत्र यमपुरी नाम चित्ती धरा विठोबाची विठ्ठल ज्याला कीर्तनामध्ये हसायचंय ना त्याने आज इकडचं कीर्तन ऐकायचं नाही ज्याला नरकाला जायचंय ना त्यांनी विनोदी कीर्तन ऐकावं मी पदर काय सांगत नाही हनत्या लोक मला पदर सांगितलं नकादंत कथा येथे कोणी सांगू कोरडे ते बोल कोण वाई येथे अनुभव पाहिजे सचार माणसाने चोऱ्या कसल्या करत परमार्थातल्या चोऱ्या करा भगवंत कोण आहे चित्त चोर आहे चित्त चोरीले माझे सगळ्या प्रमाणात जाऊ द्या लांबच चाललं नरका जाणे चुकेना काय
भोगाला पत नाही पुरी नाम चित्ती झाला विठोबाची तुम्हा सांगवया मूळ हे करण वैकुंठावनी आलो आम्ही पुढं नाम दौडून या पाप जावया जरा जी उद्धाराया कोणी होई माझ्या बोलण्याचा जरी मानाल शीन भोगाल पत नाही पुरी मनोनी तुम्हा हे तसे माने काकुलती नाम चित्ती धरा विठोबाचे विठाल हा महिना जो आहे हा अखंड हरिनाम सप्ताह कशाबद्दल मलमास निमित्त मलमासामध्ये शुभ कार्य केली जात नाही व्रत केलं जात नाही दान केलं जात नाही तप केलं जात नाही लग्न केलं जात नाही इतका वाईट आहे मलमास माझं बोलणं पूर्ण झालं नाही नका बघू माझ्याकडे मला झोप लागली नाही हे मलमास हे नाव अशुभ आहे मलमास कधी येतो जागृतीचा टीचर कोण आहे का जागृती सूर्याभोवती पृथ्वीला फिराय किती तास किती मिनिटं किती दिवस लागतात ती एका मिनिटात सांगा लगेच 1000 पटका तुम्हाला पटका मागून येतात काय करतात गोष्ट रात्र जाऊन कीर्तन करतात काय कुठं कुठं पटक्यात ज्याला बांधतात ते मलाच बांधता येत नाही मास्तर आहे का तू काय क्लार्क आहे कारकुन सूर्याभोवती पृथ्वीला फिराय किती तास किती सेकंद किती मिनिटं किती दिवस लागतात मोठ्याने बोला की काय खातोय काय मी हो कन्नड शाळेत शिकलाय ना मागणं तर गेलाच चालली पुन्हा नाही तर वारा लागला तरी 365 दिवस 5 तास 48 मिनिटांनी 43 सेकंद हा महिना कधी येतो सौरभ मास आणि चंद्रमास शास्त्रकारणे याच्या हे साधण्यासाठी 13वा महिना काढला म्हणजे अधिक मास मध्ये मलमासामध्ये चांगली कर्म करता येत नाही मग मलमास गरुडाकडे आणि विष्णूकडे गेले भगवंता असं मला नाव द्या अहो माझं नाव ऐकल्यावर सगळ्याच वाटोळ होत आहे भगवंत कुठं राहत होते गोलोकात तिकडे गेलो भगवंत हे पुरुषोत्तम मासाच्या रूपात राहत होते गेल्यानंतर तो मलमास रडू लागला गरुडाला आणि विष्णूला विचारलं हा का रडतोय ह्याचं नाव मलमास आहे मलमासामध्ये शुभ कार्य होत नाही मग भगवंताने स्वतःचं नाव त्याला दिलं म्हणजे पुरुषोत्तम मास म्हणजे दोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास यात कार्य कुठलं करायचं भगवंताचं नामचिंतन तुटती यातना गर्भवासा तुटती यातना
मासामध्ये भगवंताचं नामचिंतन करावं, सुवर्णदान करावं. आपण जावायला देतो का नाही? जावायला चाललंय, तुम्हाला कोण देते? तुम्ही जावाय नाही, कोणी जावाय? या अधिक मासामध्ये स्वर्णदान, भूमिदान, अन्नदान, सुरज म्हणले पुष्कळ लोकांनी पैसे दिले, पुष्कळ लोक जेव्हा येतात. परब्रह्म सावळे, परब्रह्म सावळे. पूर्वार्थ. आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे, बहुता जन्माचे साकडे, बहुता जन्माचे साकडे, बहुता जन्माचे साकडे, बहुता जन्माचे साकडे. कोणाटले पुढे परब्रह्म सावळे, कोणाटले पुढे देव कुणी म्हणेल? सुरज म्हणले भरपूर लोक येतात. या मासामध्ये अन्नदान जितकं होईल तितकं करावं. भागवतामध्ये वर्णन आहे, सगळ्यात पुण्य मत कशात आहे? अन्नदानात. पण बायका चांगली असावत, देखणे नको. काळी असली तर चालेल, हसवाली सारखी आहे का नाही? दुपार युगामध्ये काळे महाराज म्हणायचे, काय बाया रडत होत्या. भगवंत म्हणले, नारद दादा बाया का रडत्यात? का रडताय? नारद गेले तर डबल रडायल्या. आमच्यावर लग्नच कोण करीना. आत्ता जर तशा बायका मिळल्या असत्या, नवरदेव तयारच आहेत. कलियुगात नवरदेव लायकीच राहायचं, कोण बायका देत? कमवायची अक्कल आहे का? आत्ता नवरदेवाला नवरी मिळत नाही सर. काही दिवसांनी संन्यास कुणाला घ्यावं लागेल? मुलीला. तुम्हाला काय अनुभव कोण बोलला? मला ना सासू नको, सासरा नको, नोकरी पाहिजे. 3,000 रुपये पगार नोकरी. कोण देत? पावडरला तर पुरल का? पुरल? आमच्या नातीचं लग्न 10 मेला झालं. हे किती सांगत नाही. ती आमची मुलगी म्हणली ना, नोकरदार असल्यावर मी लग्नच करणार नाही. उलट काय ते का नाही? आत्ताच्या पुरी म्हणतात मला नोकरदारच पाहिजे. म्हणलं का ग? म्हणजे एखादा पेता निघला पाहिजे उतर. शेतकऱ्याला अशी विपरीत बुद्धी कळत नाही. एखादा अपवाद असू शकतो, म्हणजे अवघड आहे. 3,000 पगार कुठं नोकऱ्या लागतात? काही दिवसाने बायकाला डोंगरात जावं लागली. नवरा मिळायचा नाही, नवऱ्या भाऊ खात्यात. नवरीपेक्षा तिची आई भाऊ खाती या खाती का नाही? तुम्हाला मिळलं नशीब. एकादशी दिवशी तो खाईल अन्न स्वान विष्टे समान. काय तुझा जीव जातो एकादशी? तू का म्हणे का रे? सुकुमार झाला काय जाबदेशी सुकुमार झाला तुका म्हणे का रे? सुकुमार झाला तुका म्हणे काय सुकुमार झाला रे, तुका म्हणे काय सुकुमार झाला रे. काय जाब देश
सुकुमार झालाशी. काय याच्यामध्ये हा बोलला की भगवंताने सांगितलं तुमच्या बायकोच्या पापामुळं तुम्हाला 12 वर्ष अज्ञात बसावं लागलं. आपलं काय होईल? आपल्या बायकाला माळाच नाही त्या काळू आणि बाळू. आमचं काय झालं. तुमच्यापर्यंत येत नाही का शिकायला? तुम्ही त्याच चालीच आहे. बायकोच्या पाप कर्मामुळं पांडवाला 12 वर्ष दुःख भरावं लागलं. काढून बघा. आणि सांगितलं बायकांनी पाप केलं ना. आता बायकोने एखाद्या दिवशी अन्न खाल्लं, तुम्ही विष्ठा खाल्ली, अर्ध पाप तुला आणि पुण्य केलं ना अर्ध तिला. किती बायांचं बरं आहे? बायको जर चांगली असेल, दिकणी नकोय, मालकाचं मनोगत जाणून. कसं मनोगत? आता 9 वाजल्यात वाजू द्या 5 मिनिटं, 12 वाजल्या दुपारच्या मेहमान आहे, मालकाने बाहेर नाही यायचं आणि बायकोला सर म्हणायचं दिवा लावून आण. काय करेल आपली बायको? काय करेल बायको तुमची? दिवसा 12 वाजता दिवा लावून म्हणायचं. शिवाय दिला डोळं फुटलं काय म्हणे. दिवा लावून आण म्हणलं की लावायचं, पाय धु म्हणलं की धुवायचं. साखऱ्या केवढ्या कुठल्या आणल्या? काय करायचं का? ती पतिव्रता जाऊ द्या. म्हणून मलमासामध्ये भगवंताने सांगितलं तुझ्या पांचाळीच्या पापामुळे तुम्हाला 12 वर्षात द्यायचं असं म्हणून. मग कसं काय पाप? मेघ हा नावाचा ऋषी होता, त्याची मुलगी मेघावती. आणि लहानपणामध्ये आई गेली, काही दिवसाने वडील गेलं, लग्न जमलं नाही. ऋषी हे तिच्या वडिलाचे मित्र होते थोडक्यात सांगतो. आणि म्हणले आता अधिक मास आहे, 12 महिन्याच्या पुढे येणार अधिक मास म्हणजे 13वा महिना. हे पटलं नाही कुणाला? मेघावतीला. अहो 12 महिन्याचं आणि अधिक मासाचं काय फरक आहे? कृष्ण परमात्म्याने आपल्याला कमीपणा घेतला आणि त्याला आपलं नाव दिलं. मी मानत नाही म्हणजे सहन झालं नाही तो रसूला. पण तिच्या वडिलाचे मित्र असल्यामुळे शाप दिला नाही. तुला माझा अपमान केलाय मला मासाचा, तर तुला दुःख व्हावं लागेल. मग हे कृष्ण परमात्म्याने पांडवाला सांगितलं. लक्ष ठेवा. म्हणून पुरुषोत्तम मासामध्ये धर्माने वागाव. हा भव सिंधू तारक. निज धर्म हा तो खडा, निज धर्म हा तो खडा, धर्म हा तो खडा, निज धर्म हा तो. नाम उच्चारू गडगडा, नाम उच्चारू गडगडा, नाम उच्चारू गडगडा, नाम उच्चारू गडगडा. मुक्ती मुक्ती
दिवस आनंदाचा आहे. पण आज मला भगवंताची प्राप्ती झाली. दृष्टी दाखिली श्रीहरीची पावले. बहुत होते बहुत दिवस अर्थ वागविले अकस्मात पडले वारे. दृष्टी देखली श्री हरीचे माऊले. देखले श्री हरीचे माऊले. जन्मलागे सार्थक द्याचे झाले धन्य आनंदाचे सापडले. धन्य हे आनंदाचे सापडले. घेतले जन्म माझे सार्थक द्याचे झाले हो. धन्य आनंदाचे सापडले. हे आनंदाचे सापडले. होते बहुत दिवसात वागवले. मला भगवंत भेटतील का? माझ्यावरती कृपा करतील का? किती दिवस इच्छा करत होते. बहुत दिवस बहुत दिवस होते माझ आस. होते माझ आस. बहुत दिवस होते माझ आस. बहुत दिवस आज घडले सायास रे. आज घडले सायास रे. आज घडले सायास रे. आज घडले सायास. तुका म्हणे होय तुमचे पुण्य. तुका म्हणे होय तुमचे पुण्य. तुका म्हणे होय तुमचे पुण्य. तुका म्हणे होय भेटे तया पायाची रे. भेटे तया पायाची रे. भेटे तया पायाची रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. 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 समाजाने जे आजरेकरचे अनुयायी आहेत त्यांनी आण घेऊन नानासाहेबांवर शपथ घ्यावं. मी माझ्या मुखातून अभद्र कधी येणार नाही. बोलायचं ना, करावा विठ्ठलाची वे भावी. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. 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 बोलावा विठ्ठल पाहावा
दासामध्ये पुरुषोत्तम पदामध्ये जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर त्याची शपथ व्हा. इथून पुढे मी अभद्र बोलणार नाही. मी बोलल्यानंतर कुणाची भवई उचलता नाही ही शपथ घ्या. त्याची शपथ व्हा. भगवंत म्हणजे संत नेम धर्माने बघा. आपण बाबासाहेबाचे आणि आहोत. आपण चांगलं वागा. म्हणून आज खरोखरच आज फिटले माझे कोडे. सरळ म्हणले भरपूर टाळ करीत शांतता आहे. विठोबा रघुमाई जय विठोबा जय विठोबा रघुमाई जय विठोबा जय पुंडलिकावड हर विठो जय ज्ञानदेव प्रभू रामचंद्राच्या पत्नीला रावणाने 6 महिने पळवून नेलं. कुठं ठेवलं? ठेवलं का नाही? आणलं आगडीमध्ये उडी टाकली. सगळीत केलं. भगवंताच्या कानावरती आलं. अरे मी श्रीरामासारखा स्त्री लंपट नव्हे. 6 महिने रावणाच्या आधिपत्याखाली होती आणि परत घरात घेतले. म्हणले आम्ही सर्व गावाचे डाग करणारे परीट. साडी लावली की नाही कळलं रामाला. एखाद्याच्या 2 गर्भ होत लव आणि कुश. एखाद्याच्या घरावरती न ऐकून अनुभव घेतल्याशिवाय ऐकल्या नंतरच बोलायचं. न समजता बोलू नये. कुणाची चाडी करू नये. चाडी करण्यात टवाळी करता जन्म गेला. टवाळी करिता जन्म गेला. तुका म्हणे आईशी थोर झाली हानी. आईची तोर झाली हरी थोर झाली हानी. टवाळी करिता जन्म गेला. का म्हणे त्याची थोर झाली हानी. ते पठांतर वेगळे. टवाळी करता जन्म गेला. निवांत राहिले मान कासया ते जीव प्राण. जीव द्यायची गरज नाही. मन चंचल आहे. मन अनिवार्य. मनाला पाटील म्हणलाय ज्ञानवा. अंतिम क्षणामध्ये तुम्हाला जीवाचा बाप रखमादेवीचा वर सकळ ही गोत बाजे पंढरीशी जाण शपथ घेऊन सांगतात बाप रुक्मादेव रो हे आपले नाहीत. हा माझा निश्चय दृढ झाला. निश्चय चित्ती दृढ झाला. निश्चयाची ती दृढ झाला.
सदा संताचे सदा संताचे खरे आई वडील कृष्ण माझी माता कृष्ण बापांची काय वडील आहेत लक्षात ठेवा. अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगारा वारी सावध होऊनी हरी भजी लगा देव करा कैवारी विठ्ठल कनकाची पळे उजळून आरते उजळून रत्नादीप प्रभा कशा पाजळल्या ज्योती आपो वाळुगे सबाय सागीरा राही रखुमाबाई सत्य भावेच्या मंडित
चतुर्भुज दिव्य काने कुंडले दिव्य काने कुंडले शोभा श्रीमुखाची शोभा माता तेज पाखरे आओ वाळुगे माये सबाई साजीरा माये सबाई साजीरा राही रखुमाबाई राही रखुमाबाई आवो जयंती मान गळा शोभे श्रीमंत गळा शोभे श्रीमंत शंख चक्र गदा शंख चक्र गदा पद्मे आयुधे शोभत आओ वाळुगे माये सबाई साजीरा माये सबाई साजीरा राही रखुमाबाई सत्यभामे सावळा सुकुमा जैसा करदळी गाभा जैसा करदळी गाभा चरणी नुपुरे आंगी गळ्यते आओ वाळुगे माये सबाई साजीरा माये सबाई साजीरा राही रखुमाबाई सत्यवादीच्या घरा आओ वाळता मन उभे ठाकले ठाई उभे ठाकले ठाई समुद्र समान तुपया लागला पायी आओ वाळुगे माये सबाई साजीरा अवतार पांडुरंग नाव ठेविले आरती ज्ञान राजा कैवल्य रामाचा आरती ज्ञान राजा प्रगट हुई बोले विश्व ब्रह्म जिके राम जनार्दनी पाये ढकच घे आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा रामाचा आरती ज्ञान राजा घाली लोटांगण मध्ये ज्ञान वाईन हे ज्ञानिंगण अनन्यपूर भावे वाणी विठ्ठल जन्म जन्मांतरी तुझा चांगला करून विठ्ठला